नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अरिथमेटिक रिझनिंग या टॉपिकवर पी-वाय-क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्समध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आता अरिथमेटिक रिझनिंग हा जो टॉपिक आहे, याच्यामध्ये बऱ्यापैकी वेळेस आपल्याला गणितीय क्रिया वापराव्या लागतात. काही गणिताचे सूत्र देखील आपल्याला वापरावे लागतात. गणित आणि बुद्धिमत्ता या दोघांची सांगड घालून आपल्याला या प्रश्नांचे उत्तरं द्यायची आहेत. मग यामध्ये काही व्यवहारीवरचे देखील प्रश्न आपल्याला आलेले आढळतील. तर चला मग आपण सुरू करूया. पहिला प्रश्न बघा आपल्यासमोर येतोय, की एका परीक्षेमध्ये प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कापला जातो. जर त्या विद्यार्थ्याने 60 प्रश्न सोडवले, जेवढे प्रश्न होते तेवढे सर्व सोडवलेत आणि त्याला 130 गुण मिळाले, तर त्याचे किती प्रश्न अचूक सोडवले त्याने? ओके, अचूक सोडवले म्हणजे त्याचे बरोबर आलेले आहेत. तर आता या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील, तुम्ही समीकरण तयार करून देखील करू शकतात. बट मी तुम्हाला असं म्हणेल, की समीकरण तयार करण्यापेक्षा पर्यायांचा जर तुम्ही वापर केला, तर सर्वात सोयीचं होईल. कारण की कोणत्या पद्धतीने तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करताय ते महत्त्वाचं नाहीये. तुमचं अचूक पर्याय तुम्हाला उत्तर मिळतंय, त्याच्यावर आपला फोकस झाला पाहिजे आणि प्रश्न व्यवस्थित जर तुम्हाला समजला असेल, तर पर्यायांची मदत आपल्याला घेता येते. उदाहरणार्थ, मी जर पहिला पर्याय हा माझा उत्तराचा पर्याय मानला, जर त्याचे अचूक प्रश्न 35 आले असतील, तर त्याचे चुकीचे प्रश्न हे 25 असणार आहे. कारण की त्याने 60 प्रश्न सोडवलेले आहेत. ओके, आता एका बरोबर प्रश्नासाठी 4 गुण, तर त्याला 140 गुण इथून प्राप्त होतील आणि एका चुकीच्या प्रश्नासाठी 1 गुण म्हणजे याच्यातून 25 प्रश्न त्याचे वजा होतील. 140 वजा 25 केल्यावर तुम्हाला 115 मिळणार आहे. म्हणजे पहिल्या पर्यायानुसार त्याला 115 गुण मिळतायत, पण आपल्याला प्रश्नामध्ये 130 गुण मिळाले असं दिलेलं आहे. म्हणून आपला पहिला पर्याय उत्तराचा असणार नाही. दुसरा पर्याय आपण बघा चॉईस करू. अचूक प्रश्न त्याचे 38 असतील, तर चुकीचे प्रश्न त्याचे 22 असणार आहे. हां. आता एका बरोबर प्रश्नासाठी त्याला 4 गुण मिळतात. सो 8 चोक 32, 4 152 होतील. गुण प्राप्त झाले. पण त्याच्यातून हे 22 प्रश्न चुकलेत, म्हणजे एका प्रश्नासाठी 1 गुण वजा होतो, तर 22 गुण वजा होतील. 152 वजा 22 130 मिळतायत आणि तेच आपल्याला प्रश्नामध्ये दिलं होतं, की त्याला 130 गुण मिळालेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर पर्याय आहे. आय होप तुम्हाला ही पद्धत समजली असेल. आता पर्याय ज्यावेळेस तुम्ही वापरताय, त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं काम तुम्हाला असं करायचंय, की तुम्हाला प्रश्नांमधली दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित समजून घ्यायची आहे आणि त्यानुसार काम करायचंय. पुढचा प्रश्न त्याच पद्धतीचा आहे. मी तुम्हाला विनंती करेल, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा, नित्याने प्रत्येक प्रश्नाला 5 गुण याप्रमाणे 30 प्रश्नांची चाचणी सोडवली आहे. प्रत्येक प्रश्नाला 5 गुण मिळतात. बरोबर जर तुमचा प्रश्न आला तर 5 गुण मिळणार आहेत. या चाचणीतील प्रत्येक गुणासाठी एकूण गुणांतून 3 गुण कापले जातात. नित्याला 110 गुण मिळाले, तर किती प्रश्न सोडवताना चुका झाल्यात? लक्षात घ्या. किती चुका झाल्यात ते आपल्याला विचारलंय. मग आपण पहिला पर्याय जर आपण विचारात घेतला, की तिच्या 6 चुका झाल्यात, असं आपण पहिल्या पर्यायानुसार घेतलं, तर मग तिचे बरोबर आलेले प्रश्न किती असणार आहे? बरोबर आलेले प्रश्न 24 असतील. कारण तिने 30 प्रश्नांची चाचणी दिली आहे. मग एका प्रश्नासाठी 5 गुण प्राप्त होत आहेत. मग 24 प्रश्नांचे 120 गुण आणि एका चुकीच्या उत्तरासाठी 3 गुण कमी होत आहेत. म्हणजे 6 त्रिक 18 गुण कमी होतील. 120 मधून जर 18 गेले, तर 102 मार्क नित्याला या पर्याय क्रमांक 1 प्रमाणे पडतायत. पण आपल्याला उत्तरामध्ये प्रश्नामध्ये 110 गुण तिला मिळालेत असं दिलंय. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार नाही. पर्याय क्रमांक 2 आपण वापरू. समजा तिने चुका 5 केल्या, म्हणजे तिचे बरोबर प्रश्नांची संख्या असणार आहे 25. मग एका बरोबर प्रश्नासाठी तिला 5 गुण मिळतायत. तो 25 5 125 आणि एका चुकीच्या गुणासाठी 3 गुण कमी होतात. म्हणजे 5 त्रिक 15 गुण कमी होतील. 125 मधून 15 गेल्यानंतर 110 तिला मिळतायत आणि आपल्या प्रश्नामध्ये तीच माहिती दिलेली होती. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने जर तुम्ही केलं, तर समीकरण तयार न करता तुम्हाला उत्तर मिळू शकतं. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला MCQ बहुपर्यायी परीक्षा तुम्ही जेव्हा देतायत, त्यावेळेस त्या पद्धतीला महत्त्व नाहीये, अचूक पर्यायाला महत्त्व आहे. पुढचा प्रश्न बघा, त्याच पद्धतीवरचा आहे, फक्त मार्किंग स्कीम बदलते.
चाचणीमधील प्रश्नांची संख्या बदलते आणि मिळणारे गुण बदलत आहेत. स्पर्धात्मक चाचणीसाठी बरोबर उत्तरामागे 3 गुण देण्यात आले आहेत आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी करण्यात आला आहे. राहुलला 40 प्रश्न असलेल्या चाचणीमध्ये 0 गुण मिळाले. हे लक्षात घ्या, हा महत्वाचा आहे. तर त्याचे किती प्रश्न चुकले? पहिला पर्याय आपण वापरू. जर त्याचे चुकलेले प्रश्न 10 असतील तर त्याचे बरोबर आलेले प्रश्न हे 30 असणार आहे, लक्षात घ्या. मग एका बरोबर प्रश्नाच्या मागे 3 गुण मिळतात, म्हणजे इथं 90 गुण मिळाले. आणि एका चुकीच्या प्रश्नासाठी 1 गुण कमी होतो, तर 10 गुण कमी होतील, म्हणजे इथं तिथं गुण मिळतायत 80 मिळतायत. खूप जास्त गुण मिळतायत त्याला. आपल्याला त्याला शेवटचे गुण तुम्हाला 0 पाहिजे आणि म्हणून थोडासा अंदाज बांधा. तुम्हाला चुकलेल्या प्रश्नांची संख्या ही जास्त असायला पाहिजे. दुसरा जर मी पर्याय वापरला बघा, त्याचे चुकलेले जर प्रश्न आपण चुकले, समजा त्याचे 30 चुकले असतील, तर त्याचे बरोबर आलेल्या प्रश्नांची संख्या ही 10 असणार आहे. पर्याय आपल्याला कशाचा निवडायचा? चुकलेल्या प्रश्नांचा निवडायचा आहे. एका प्रश्नासाठी 3 गुण मिळतायत त्याला, म्हणजे 10 प्रश्नांचे 30 गुण मिळतील आणि एका चुकीच्या प्रश्नासाठी 1 गुण कमी होतो, तर इथं 30 गुण कमी झाले. 30 वजा 30 0 आपल्याला मिळालंय. आपल्या माहितीप्रमाणे त्याला 0च गुण मिळाले होते, म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 अतिशय बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, हा वेगळा आहे थोडासा. प्रारंभिक 200 संख्यांचे 1, 2, 3 ते 200 एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळेस दाबावे लागतील? आता बघा, 1 ते 200 पर्यंत तुम्हाला संख्या त्या ठिकाणी संगणकाच्या मदतीने तुम्हाला त्यांची बटणं दाबायचे. तर त्याच्यामध्ये 1 अंकी संख्या येतील, 2 अंकी संख्या येतील आणि काही 3 अंकी संख्या येतील. सर्व 1 अंकी संख्यांचा समावेश याच्यामध्ये होईल, सर्व 2 अंकी संख्यांचा समावेश होईल आणि काही 3 अंकी संख्यांचा समावेश होईल. आता बघा, 1 अंकी संख्या किती? एकूण 1 अंकी संख्या 9 आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, एकूण 1 अंकी संख्या 9 आहेत. आणि किती अंक किती लागतील आपल्याला? प्रत्येक 1 अंकी संख्या तयार करण्यासाठी एकच बटन दाबावं लागेल, तर 9 अंक इथे लागतील. आता एकूण 2 अंकी संख्या किती? आता गणिताचा हा भाग आहे बघा. एकूण 2 अंकी संख्या 90 आहेत आणि 2 अंकी संख्या तयार करण्यासाठी संगणकावरील 2 बटणं दाबावे लागतील, तर 90 संख्या तयार करण्यासाठी 180 बटणं दाबावे लागतील. आता 3 अंकी संख्यांचा विचार जर आपण केला, तर 3 अंकी संख्या कोणत्या कोणत्या कुठपर्यंत येणार आहेत बघा. आता 1 अंकी संख्या कुठून येतील? 1 ते 9 पर्यंत. नंतर 2 अंकी संख्या 10 ते 99 पर्यंत. आता 3 अंकी संख्या तुमच्या येणार आहेत 100 ते 200 पर्यंत. आता 100 ते 200 पर्यंत फक्त 100 संख्या नाहीये, तिथं चूक करू नका. त्या 101 संख्या आहेत एकूण. हा, 101 ते 200 या 100 आहेत. पण 100 पण त्याच्यात ऍड होते, म्हणजे 101 संख्या. आणि एका 3 अंकी संख्येला 3 बटणं दाबावे लागतील, म्हणजे 101 संख्यांना 303 बटणं दाबावे लागतील. यांची सर्वांची जर तुम्ही बेरीज केली विद्यार्थी मित्रांनो, तर 492 तुम्हाला बटणं दाबावे लागणार आहे. तो तुमचा पर्याय क्रमांक 2 आहे. गणिताची या ठिकाणी आपल्याला कन्सेप्च्युअल पार्ट आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, धावण्याच्या शर्यतीमध्ये 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने इतर सर्वांशी फक्त एकदा हस्तांदोलन करावयाचे आहे. एकूण किती हस्तांदोलन होतील? आता बघा, हस्तांदोलने एकूण किती हस्तांदोलने होतील, किंवा सामने किती होतील, किंवा बिंदू जोडून किती रेषा तयार होतील, या सर्व प्रकारच्या प्रश्नांमध्ये n(n-1)/2 या सूत्राचा वापर केला जातो. मग n ची किंमत हस्तांदोलनांच्या वेळेस पोहोचेल. तुम्ही सदस्य किती आहेत ते, सामन्यांच्या वेळेस खेळाडू किंवा गट किती आहेत आणि रेषांच्या वेळेस किती बिंदूंचा वापर केलेला आहे, आता या ठिकाणी बघा, 9 खेळाडू आहेत, म्हणजे n ची किंमत किती झाली तुमची? 9 झाली. तर एकूण हस्तांदोलन होतील 9 गुणिला 9ची मागची संख्या n-1. n गुणिला n-1 म्हणजे n गुणिला त्याच्या मागची संख्या भागिला 2. 9×8 72 भागिला 2 36 हस्तांदोलन होतील, जो तुमचा पर्याय क्रमांक 4 आहे. तर हे सूत्र व्यवस्थित लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ज्या वेळेस तुम्हाला हस्तांदोलनांची संख्या काढायची असेल, सामन्यांची संख्या काढायची असेल, किंवा 2 बिंदू जोडून किती रेषा तयार होतील, त्यावेळेस तुम्हाला या सूत्राचा वापर करायचा आहे. टेनिसच्या एका स्पर्धेमध्ये काही खेळाडूंनी भाग घेतला. प्रत्येकाने दुसऱ्याशी एकदा सामना खेळला, तेव्हा एकूण 36 सामने झाले. तर खेळाडूंची किती
खेळाडूंनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आत्ताच आपण हस्तांदोलनासाठी जो सूत्र वापरलं जातं तेच सूत्र तुम्ही सामन्यांसाठी वापरत आहे. 36 सामने खेळले गेलेत म्हणजे इथं नक्की 9 खेळाडूंनी भाग घेतला पाहिजे. कारण बघा 9 गुणिले 9ची मागची संख्या 8/2 72/2 तुमचं उत्तर 36 येणार आहे. 36 सामने खेळले गेले म्हणजे 9 खेळाडू त्याच्यामध्ये भाग घेतले गेलेले पाहिजे होते. म्हणजे मागचाच प्रश्न विरुद्ध पद्धतीने या ठिकाणी विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, निसर्ग निरीक्षणासाठी गेलेल्या 3 मैत्रिणींनी त्यांच्याकडची केळी सारखी वाटून घेतली. जेव्हा त्यांच्याकडे प्रत्येकी 4 केळी खाल्ली, ओके, प्रत्येकी 4 केळी खाल्ली, तेव्हा त्यांच्याकडे एकूण मिळून सर्व केळींच्या 1/3 केळी शिल्लक होती. तर सुरुवातीला त्यांच्याकडे एकूण केळींची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा, असं आपल्याला विचारलंय. आता बघा 3 मैत्रिणी गेल्यात, प्रत्येकाने 4 केळी खाल्ली, तर 12 केळी जर खाल्ली यांनी, तर इथं उरतात तुमचे बघा 9. ओके. आता 9 एवढे उरलेले आहेत. आता आपल्याला काय म्हटलंय बघा ह्या उरलेल्या केळींच्या बाबतीमध्ये, ह्या उरलेल्या केळींची संख्या एकूण केळींच्या 1/3 आहे. 21 जर आपण एकूण केळींची संख्या घेतली, 21च्या 1/3 7 होतात. केळी 7 उरायला पाहिजे होत्या, पण इथं 9 उरतायत, म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 येणार नाही. 3 मैत्रिणींनी प्रत्येकी 4 याप्रमाणे 12 केळी खाल्ली, तर 24 जर आपण पर्याय आपला उत्तराचा मानला, तर 24 मधून 12 गेले 12 उरतात. 24च्या 1/3 घेतलं तर ते 8 उरतात. तर 12 केळी खाऊन 8 केळी उरायला पाहिजे होती, पण उरतात 12, म्हणजे आपला हा पण पर्याय नाही. 18 मधून 12 गेले. प्रत्येकाने 4-4 केळी खाल्ली, याप्रमाणे 3 मैत्रिणींच्या 12 केळ्या गेले, किती राहिले 6. 18च्या 1/3 6 होतायत आणि इथं हे उरलेली केळं आणि ही सारखी येते, म्हणजे सुरुवातीला त्यांच्याकडे 18 केळी होत्या. म्हणून मी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, अप्रोच समजून घेण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्ही हे प्रश्न जर समीकरणाच्या मदतीने सॉल्व्ह करायला गेले, तुमचं उत्तर मिळेल, पण त्याला वेळ लागलेला असेल. आपण उत्तर बरोबर येत आहे आणि त्याला किती वेळ लागतोय याचा पण आपण विचार केला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, 7 सारख्या आकाराच्या सफरचंदांचे 12 मुलात समान वाटप करायचे आहे. एकाही सफरचंदाचे 4पेक्षा जास्त तुकडे करायचे नाही आहेत. कमीत कमी तुकडे करून समान वाटप करण्याची पद्धत पर्यायातून निवडायची. दिलेल्या अटींप्रमाणे असे समान वाटप करणे शक्य नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. किती सफरचंद आहेत? 7 सफरचंद आहेत आणि 12 मुलांमध्ये वाटायचे आहेत. ओके. जास्तीत जास्त किती तुकडे करू शकतो आपण? 4 तुकडे आपण करू शकतो. तर दिलेल्या अटींप्रमाणे असे समान वाटप करणं शक्य नाही. होल्ड करा, याच्यावर नंतर विचार करू आपण. प्रत्येक सफरचंदांचे 4 तुकडे करून ते सारखे वाटायचे व 4 शिल्लक ठेवायचे. आता बघा, प्रत्येक सफरचंदाचे जर 4 तुकडे केले तर 7 चोक 28 तुकडे होतील. 28 तुकडे जर आपण 12 मुलांमध्ये समान वाटले, म्हणजे 24 प्रत्येकाला 2 याप्रमाणे जर वाटले तर 24 तुकडे वाटले जातील आणि 4 तुकडे शिल्लक राहतील. ओके. तर ही पद्धत योग्य वाटते. पुढचा पण पर्याय आपण वाचू. 4 सफरचंदांचे प्रत्येकी 4 तुकडे आणि 3 सफरचंदांचे 3 तुकडे. म्हणजे इथं बघा, इथं तुकड्यांची संख्या किती होते? 28 होते. पुन्हा आपल्याला असं भान ठेवायचं आहे की तुकड्यांची संख्या कमीत कमी झाली पाहिजे. प्रत्येक 4 सफरचंदांचे 4 तुकडे, म्हणजे बघा 4 सफरचंदांचे 4 तुकडे केले तर 4 चोक 16 तुकडे होतील. मग उरले 3 सफरचंदांचे 3 तुकडे, तर किती होतील? 9 होतील. तर हे 25 तुकडे झाले. ओके. प्रत्येकी 3 तुकडे जर दिले तर 12 मुलांमध्ये 12×36 तुकडे पाहिजेत. इथं 25 आहेत, म्हणजे हे तर या ठिकाणी सारखी वाटप होणारच नाही. 4 सफरचंदांचे प्रत्येकी 3, सो 4 सफरचंदांचे प्रत्येकी 3 म्हणजे 4×3 = 12 आणि 3 सफरचंदांचे 4 म्हणजे 3 × 4 पुन्हा किती झाले? 12. म्हणजे 12 आणि 12 किती? 24 तुकडे झाले आणि हे 24 तुकडे 12 विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकी 2 तुकडे याप्रमाणे वाटले जातील. येस. आता बघा, पर्याय क्रमांक 2 पण आणि पर्याय क्रमांक 4 पण आपल्याला योग्य पद्धत देतोय, पण आपल्याला कमीत कमी तुकडे पाहिजेत. इथं 28 तुकडे होत आहेत, इथं 24 तुकडे होत आहेत, तर तुम्हाला पर्याय क्रमांक 4 निवडावा लागेल, कारण आपल्याला कमीत कमी तुकडे करून समान वाटप करायचे. तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. पुढचा प्रश्न बघा, STI मेन्सला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. विनाकडे रंगीत गोट्यांचा संग्रह आहे. ती म्हणते, मी जर 2 असमान संख्यात गोट्यांची विभागणी केली. आता समजा तिच्याकडे ह्या पिशवीमध्ये A आणि B अशा 2 प्रकारच्या गोट्या असमान आहेत, असमान संख्यांमध्ये आहेत.
तर ती काय म्हणते की मी दोन असमान संख्यात गोट्यांची विभागणी केली तर त्यांच्यातील फरक 56 पट, त्यांच्यातील फरकाची 56 पट म्हणजे या दोघांच्या ए वजा बी यांच्या फरकातील 56 पट संख्यांच्या वर्गातील फरका एवढी आहे. ओके, म्हणजे यांना असं म्हणायचंय बघा, या दोघं गोट्यांच्या फरकातील 56 पट ही दोघं संख्यांच्या वर्गांच्या फरका एवढी आहे. म्हणजे आपल्याला असं समीकरण मिळालं. विद्यार्थी मित्रांनो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याची जर तुम्हाला माहिती असेल, गणितामध्ये आपण घेतलेलं आहे, तर याला आपण असं लिहू शकतो ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. आता हा कंस इथं गुणाकारात आहे आणि हा ए वजा बी हा पण कंस गुणाकारात आहे. दोघे बाजूने कॅन्सल होऊन जाईल. तर ए अधिक बी आपल्याला मिळालंय 56 आणि ए अधिक बी म्हणजेच या पिशवीमध्ये असलेल्या एकूण गोट्यांचा संग्रह. आपल्याला तेच विचारलंय, विनाकडे किती गोट्या होत्या? तर विनाकडे 56 गोट्या होतात. बघा, गणिताचा ह्या सूत्राचा अल्जेब्रिक एक्सपान्शनचा या ठिकाणी वापर केलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच बोललो की गणित आणि बुद्धिमत्ता दोघांची जोड या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, एका व्यक्तीने एक व्यक्ती टॅक्सीने 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 160 रुपये देतो, ज्यामध्ये प्रारंभिक काही निश्चित दर समाविष्ट आहे. एक इतर व्यक्ती 16 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 276 रुपये देतो, त्यासाठी टॅक्सी चालक प्रारंभी काही निश्चित दराच्या दुप्पट दर आकारतो. हा महत्वाचा पार्ट आहे. तर टॅक्सीचे प्रति किलोमीटर दर किती असं आपल्याला विचारलंय. आता यामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट असा आहे की आपल्याला पर्यायांचाच वापर करायचा आहे. म्हणजे मी पहिला पर्याय जर तुमचा घेतला, टॅक्सीचा प्रति किलोमीटर दर मी 10 रुपये जर घेतला, तर मला सांगा 10 किलोमीटरसाठी मला 10 गुणिला 10 100 रुपये द्यावे लागतात. ओके, परंतु 100 रुपये द्यावे लागतील, परंतु त्या व्यक्तीने 160 रुपये दिलेले आहेत. ऍक्च्युअल किती भाडं दिलंय? भाडं किती दिलंय? 160 रुपये दिलेत. म्हणजे त्याला जो प्रारंभिक दर होता तो 60 रुपये भरावा लागला. प्रारंभिक दर, प्रारंभिक निश्चित दर 60 रुपये भरावा लागला. आता दुसऱ्या व्यक्तीने 16 किलोमीटर अंतर जर 10 रुपये प्रति किलोमीटर प्रमाणे कापलं तर त्याला 160 रुपये द्यावे लागले असते. पण त्याने भाडं किती दिलंय? 276 रुपये. म्हणजे त्याने प्रारंभिक दर त्याचा किती आहे? प्रारंभिक दर 16 किलोमीटर अंतर कापणाऱ्या व्यक्तीचा किती येणार आहे बघा. जर तुम्ही वजाबाकी केली तर 6, 1 आणि 1 116 येणार आहे. आणि जो व्यक्ती 16 किलोमीटर अंतर कापतोय त्याचा प्रारंभिक दर हा पहिल्या व्यक्तीच्या दुप्पट असायला पाहिजे. दुप्पट आकारतो असं आपल्याला दिलंय. तर 60च्या दुप्पट 116 होत नाही. म्हणून माझं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार नाही. हा गेला. ओके, आपण आता याच पद्धतीने पर्याय क्रमांक 2 चा वापर करू. याच्यासाठी मी इंक दुसरी वापरतो. ओके, आता 13 किलोमीटर प्रमाणे जर प्रवास केला बघा, 10 किलोमीटरचा तुम्ही माझ्यासोबत करत राहा. 10 किलोमीटरचा 13 रुपये किलोमीटर प्रमाणे 130 रुपये द्यावे लागतील. परंतु भाडं किती दिलं गेलंय? भाडे किती दिले गेले? भाडे दिले गेले 160 रुपये. म्हणजे प्रारंभिक दर किती लागला? प्रारंभिक दर हा तुमचा लागला 30 रुपये लागलाय. नंतर 16 किलोमीटर हे अंतर जर आपण 13 रुपये प्रति किलोमीटर प्रमाणे घेतलं तर 13 78 अचलतात, 13 1 13 आणि 7 208 रुपये लागतील. पण भाडं किती देण्यात आलंय? भाडं 276 रुपये देण्यात आलंय. तर प्रारंभिक दर त्याला किती लागलाय बघा. प्रारंभिक दर किती लागलाय? वजाबाकी जर तुम्ही केली तर तुम्हाला इथं 68 मिळणार आहे. तर 30च्या दुप्पट 68 होत नाही. तर तुमचा पर्याय क्रमांक 2 पण येत नाही. आता मी पुन्हा इंक दुसरी वापरतो. तिसरा पर्याय आपण वापरू. 10 किलोमीटर हा प्रवास मी 11 रुपये प्रति किलोमीटर प्रमाणे केलं तर 110 रुपये लागणार आहे. पण भाडं तुम्हाला देण्यात आलं होतं 160 रुपये. तर प्रारंभिक दर तुम्हाला लागला 50 रुपये. आता 16 किलोमीटर अंतर जो व्यक्ती चाललाय त्याला 11 किलोमीटर प्रमाणे 16 गुणिला 11 जर केलं तर 176 होतात. पण भाडं द्यावं लागलंय तुम्हाला 276 रुपये.
म्हणजे प्रारंभिक दर दुसऱ्या व्यक्तीने दिला 100 रुपये. 276 वजा 176. आणि बघा, दुसऱ्या व्यक्तीचा प्रारंभिक दर पहिल्या व्यक्तीच्या दुप्पट आहे आणि तेच आपल्याला इथं दिलं आहे. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. खूप सुंदर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तिघं पर्याय कशा पद्धतीने मी वापरले याच्यावर तुम्ही फोकस करा. पुढचा प्रश्न आहे बघा. जेव्हा मालक काही इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्याच्या जादूचा आयताकृती कपडाचा तुकडा लांबीतून 1/2 आटतो म्हणजे निम्मे होतो आणि रुंदीतून 1/3 आटतो. 3 इच्छा पूर्ण केल्यानंतर त्याचे क्षेत्रफळ 4 वर्ग सेंटीमीटर झाले तर त्याची मूळ रुंदी 9 सेंटीमीटर असेल. तर मूळ लांबी सेंटीमीटरमध्ये आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता बघा, 3 इच्छा त्याने व्यक्त केली. आता आयताचं क्षेत्रफळ आपण कसं काढतो बघा. आयताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. ओके, आयताचं क्षेत्रफळ आपण काढतो लांबी गुणिला रुंदी. लांबी गुणिला रुंदी. ओके. आता त्याची पहिली इच्छा, दुसरी इच्छा आणि तिसरी इच्छा. ओके. तिसऱ्या इच्छेनंतर त्याचं क्षेत्रफळ किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. ओके. आणि त्याची मूळ जी रुंदी होती ती किती होती? 9 होती. आता बघा, पहिल्या इच्छेनंतर ही रुंदी 1/3 आटते म्हणजे ती 3 होईल. नंतर 1/3 झाली, मग पुन्हा 3च्या 1/3 म्हणजे किती आला? 1. पुन्हा तिसऱ्या इच्छेला ती 1/3 होईल म्हणजे इथं 1/3 व्हायला पाहिजे. मला सांगा आता 1/3 ला कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे 4 येणार आहे? तर याला 12 ने गुणलं तरच 4 येणार आहे. 3 1 3, 3 चौक 12. म्हणजे तिसऱ्या इच्छेनंतर त्याची लांबी ही 12 होती. म्हणजे 1च्या अगोदर ती लांबी 24 असायला पाहिजे. कारण प्रत्येक इच्छेनंतर ती लांबी काय होते? अर्धी होते, हाफ होते. मग पहिल्या इच्छेला ती लांबी किती असायला पाहिजे? 48. म्हणजेच ओरिजिनल त्याची लांबी किती असेल? 96 असेल. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा. बघा, ओरिजिनल लांबी जर 96 मानली, पहिल्या इच्छेनंतर लांबी अर्धी होईल म्हणजे किती होईल? 48 होईल. दुसऱ्या इच्छेनंतर ती 24 होईल. तिसऱ्या इच्छेनंतर ती 12 होईल. येस. 3 इच्छा त्याने पूर्ण केल्या आहेत. म्हणजे 12 गुणिला 1/3 बरोबर 4 वर्ग सेंटीमीटर तुम्हाला मिळतंय. म्हणून त्याची मूळ लांबी ही 96 असेल. पुढचा प्रश्न बघा, वयवारीवरचा आहे. वडिलांचे सध्याचे वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. आता बघा, वडील आणि मोठा मुलगा या ठिकाणी आपल्याला त्यांचं वय निश्चित करायचं. मोठा मुलगा, सध्याचं वय, सध्या म्हणजे आजचं वय. सध्याचं वय जर तुम्ही बघितलं तर वडिलांचे वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे याचं जर x असेल तर वडिलांचं वय 2x आहे. 10 वर्षानंतर वडिलांचं वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. 10 वर्षानंतर. ओके, 10 वर्षानंतर. म्हणजे 10 वर्षानंतर हा आपण धाकटा मुलगा जर आपण इथं घेतला, धाकटा मुलगा, म्हणजे याचं 10 वर्षानंतर याचं वय काय? याचं y असेल तर यांचं y किती असेल? 3y असेल. आणि दोघं मुलांमधील वयाचे अंतर 15 वर्ष आहे म्हटलंय. म्हणजे सध्याचं त्यांच्या मोठा मुलगा आणि लहान मुलगा यांच्या वयातलं अंतर हे 15 वर्ष आहे. तर बघा, आता आपण पर्यायांच्या मदतीने आपण काम करू. वडिलांचं वय, आजचं वय किती? वडिलांचं वय जर 110 आहे बघा, आजचं वय 110 जर वडिलांचं वय मानलं तर मोठ्या मुलाचं वय 55 वर्ष येईल. 10 वर्षानंतर यांचं वय कितीने वाढणार आहे? 10 वर्षांनी वाढणार आहे. म्हणजे हे 40, 120 होईल. 120 असेल तर हे त्या ठिकाणी 40 होईल. 40च्या तिप्पट. मग मला सांगा आता, 10 वर्षानंतर जर धाकटा मुलगा 40 वर्षाचा होतोय तर तो 10 वर्षापूर्वी हा 30 वर्षाचा असायला पाहिजे. आता आज जर सध्या जर तुम्ही विचार केला तर मोठा मुलगा 55 वर्षाचा आहे, लहान मुलगा 30 वर्षाचा आहे. या दोघांच्या वयातला फरक हा 25 वर्ष येतोय. पण आपल्याला उदाहरणामध्ये तो 15 वर्ष दिला आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 होणार नाही. ओके, पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर होणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला पर्याय जर तुम्ही चेक केले तर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. आता बघा, मी दुसरा पर्याय का नाही घेणार? जर वडिलांचं आजचं वय मी 70 वर्ष घेतलं तर 10 वर्षानंतर त्यांचं वय 80 वर्ष होईल.
आणि 10 वर्षानंतर वडिलांचं वय 3च्या पटीतच यायला पाहिजे, पण ते 80 3च्या पटीत नाही म्हणून हा पर्याय माझा गेलाय. 110 ऑलरेडी गेलाय. आजचं वडिलांचं वय 60 वर्ष असेल तर 10 वर्षानंतर त्यांचं वय 70 वर्ष होणार आहे. पुन्हा 70 3च्या पटीत नाहीये म्हणून हा गेला. तुमचं उत्तर 50 वर्षच व्हायला पाहिजे. म्हणजे बघा, वडिलांचं आजचं वय जर आपण 50 वर्ष घेतलं तर मोठा मुलगा 25 वर्षाचा होईल. 10 वर्षानंतर वडिलांचं वय 60 वर्ष होणार आहे. मग धाकट्या मुलाचं वय 20 वर्ष होईल. 10 वर्षापूर्वी धाकटा मुलगा 10 वर्षाचा असणार आहे. मागे तुम्ही 10 वर्ष जायचंय. तर आजचा जर सिनारिओ जर बघितला, मोठा मुलगा 25 वर्षाचा, धाकटा मुलगा 10 वर्षाचा, यांच्यातला फरक 15 वर्ष येतोय, जे मला दिलंय. म्हणजे माझं उत्तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी येतंय. मागच्या बऱ्याच सत्रांमध्ये मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही प्रश्न पर्यायांच्या मदतीने सॉल्व्ह करतायत, त्यावेळेस पर्याय क्रमांक 4 ला प्राधान्य दिलं तर तुमचं काम त्या ठिकाणी लवकर होऊ शकतं. पुढचा पर्याय बघा, हरप्रीत आणि गुरुप्रीत यांच्या वयाचे गुणोत्तर 11:9 आहे. 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4:3 होते, म्हणून गुरुप्रीतचं आजचं वय किती आपल्याला विचारलंय. आता याच्यासाठी 2-3 पद्धत मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिली सोपी पद्धत म्हणजे बघा, गुरुप्रीतचं आजचं वय विचारलेलं आहे आणि गुरुप्रीतच्या आणि हरिप्रीत आणि गुरुप्रीत यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 11:9 दिलंय. गुणोत्तरात दुसरा क्रम गुरुप्रीतचा आहे, तर गुरुप्रीत 9ने रिप्रेझेंट केला गेलाय. म्हणजे गुरुप्रीतचं आजचं वय 9च्या पटीत येणार आहे. 55 9च्या पटीत नाहीये म्हणून गेला. 40 9च्या पटीत नाहीये म्हणून गेला. 30 9च्या पटीत नाहीये म्हणून गेला. तुमचं उत्तर 45 जो 9च्या पटीत आहे तो तुमचं उत्तर येणार आहे. समजा तुम्हाला या पद्धतीने 9चे 2 पटीतील संख्या भेटल्या असत्या, तर 45 मध्ये 15 मिळवल्यानंतर ती संख्या 3च्या पटीत यायला पाहिजे. कारण 45 मधून 15 वजा केल्यानंतर, कारण 15 वर्षापूर्वी म्हणतोय, तर ती संख्या ही 3च्या पटीत यायला पाहिजे. कारण की गुरुप्रीतचं 15 वर्षापूर्वीचं वय 3ने रिप्रेझेंट केलेलं आहे आणि ते येत आहे, म्हणून तुमचं उत्तर हे बरोबर आहे. दुसरी पद्धत बघा, हरिप्रीत आणि गुरुप्रीत. ओके, हरिप्रीत आणि गुरुप्रीत यांचं आजचं वय यांचे गुणोत्तर तुम्हाला दिलं होतं 11:9, तर 11:9 असं लिहून घ्या. 15 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर 4:3 होतं. आता ह्या पहिल्या गुणोत्तरामधला जो सामायिक अवयव जो जनरली आपण एक्सने रिप्रेझेंट करतो, तो कसा काढतोय बघा मी. 15 वर्षापूर्वी म्हणजे इथं 15 लिहा. जे पण गुणोत्तर होतं त्या गुणोत्तरातला पॉझिटिव्ह डिफरन्स म्हणजे यांच्यातली वजाबाकी, 4 आणि 3 यांची वजाबाकी 1 होते, भागिला या दोघं गुणोत्तरांच्या तिरकस गुणाकाराचा वजाबाकी, पुन्हा ती वजाबाकी धनच घ्यायची आहे. 11 गुणिला 3 किती होतात? 33. 9 चोक 36 वजा 11 त्रिक 33. आता बघा आपल्याला काय भेटलं? 15 भागिला 3. 15 भागिला 3 म्हणजे काय भेटलं? 5. एक्स ची व्हॅल्यू 5 आली, तर ह्या 11ला 5ने गुणून टाका, तुम्हाला हरिप्रीतचं वय मिळेल, आजचं वय मिळेल. आणि गुरुप्रीतच्या वयासाठी 9ला 5ने गुणून टाका, 9 5 45. तुमचं उत्तर त्या ठिकाणी तयार झालंय. तर ही शॉर्टकट पद्धत याच्यासाठी आहे, तर ही पद्धत समजून घ्या. पुढच्या प्रश्नांसाठी तुम्ही हे अप्लाय करू शकतात, पण बऱ्यापैकी वेळेस तुम्हाला त्या पद्धतीचा वापर खूप रेअरली करावा लागेल. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लगेच देणार आहे बघा. उमेश व महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल. तर महेशचे आजचे वय किती? आता महेशचं वय हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ते 3ने दर्शवलं गेलं आहे. तर तुम्ही असा पर्याय निवडणार आहे, कारण आजचं वय विचारलंय आणि हे आजच्या वयांचं गुणोत्तर आहे. असा पर्याय निवडा की जो 3च्या पटीत असेल आणि 3च्या पटीत एकच पर्याय तुम्हाला दिलेला आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 3. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत बघा, दुसरी पद्धत पण मी या ठिकाणी मेन्शन करतोय. उमेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 5 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर झालं 3:4. आता या गुणोत्तरामधला एक्सचा पार्ट आपल्याला शोधायचा आहे. 5 वर्षानंतर जे गुणोत्तर झालंय त्यांच्यातला धनफरक म्हणजे 3 आणि 4चा धनफरक 1 भागिला या गुणोत्तराच्या तिरकस गुणोत्तरांचा फरक म्हणजे 4 दुने 8, 3 त्रिक 9 म्हणजे 9 वजा 8 म्हणजे काय भेटलं बघा, 5 भागिला 1 म्हणजे काय झालं? 5. गुणोत्तराच्या दोघं पदांना 5ने गुणून टाका. उमेशचं आजचं वय 5 दुने 10 आणि महेशचं आजचं वय 3 5 15.
आय होप की तुम्हाला दोघं पद्धती समजतायत. पुढचा प्रश्न बघा, पुन्हा वयवारीवरचा आहे आणि प्रश्न वाचल्यानंतर पर्यायांकडे एक तिरकी नजर टाका. तुम्हाला उत्तर मिळण्याची दाट शक्यता आहे. मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. ओके. म्हणजे बघा, मुलाचे वय मुलाचे वय आणि वडिलांचं वय. म्हणजे मुलाचं वय जर x असेल तर वडिलांचं वय 3x आहे. म्हणजे वडिलांचं जे पण वय तुम्ही शोधतायत ते 3च्या पटीत असलं पाहिजे. 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होते, तर दोघांची आजची वय आपल्याला विचारली आहेत. आता बघा, 20 आणि 40, 20च्या तिप्पट 40 कधीच होत नाही, म्हणून माझं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार नाही. 17च्या तिप्पट 44 कधीच होत नाही, मला उत्तर येणार नाही. म्हणजे आता पहिला पर्याय जर मी घेतलं तर मुलाचं आजचं वय 12 वर्ष आणि वडिलांचं वय 36 वर्ष. 12 वर्षानंतर दोघांचं वय 12 ने वाढेल. 12 वर्षानंतर यांचं वय किती होईल? 24 होईल आणि याचं वय किती होईल? वडिलांचं वय 48 होईल. म्हणजे आता बघा, इथं आपल्याला काय दिसतंय की मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या निम्मे आहे आणि तीच सिच्युएशन आपल्याला इथं दिलेली आहे. म्हणजे उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 1 होईल. आता 8 आणि 24 घेऊन आपलं उत्तर आलं असतं का? समजा मुलाचं वय आपण 8 घेतलं आणि वडिलांचं वय 24 घेतलं. 12 वर्षानंतर याचं वय 20 वर्ष होईल आणि यांचं वर्ष 36 वर्ष होईल. तर 36च्या निम्मे 20 येत नाही, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार नाही. ओके. सो वयवारीचे प्रश्न सॉल्व्ह करताना पर्यायांची मदत घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मुलगा वडील यांच्या आजच्या वयांची बेरीज 50 आहे आणि त्यांची आजचीच वय आपल्याला शोधायला लावली. असे पर्याय इलिमिनेट करा ज्यांची बेरीज 50 होत नाही. 20 आणि 48 यांची बेरीज 50 होत नाही गेला. 22 आणि 50 यांची बेरीज 50 होत नाही. ह्या दोघांची बेरीज 50 होते. पुन्हा 45 आणि 15 यांची बेरीज 50 होत नाही गेला. हा पण पर्याय गेला. तर एकच पर्याय तुमचा उरलाय. पुढे आपण काहीच वाचलं नाही विद्यार्थी मित्रांनो, तरी तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. ओके. म्हणजे मुलाचं जर आजचं वय, इथं मुलगा आहे बघा, मुलगा आहे. मुलाचं आजचं वय 10 वर्ष आणि वडिलांचं वय आजचं वय 40 वर्ष जर आपण घेतलं, तर काय म्हणतोय 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर दोघांची वय 5-5 ने वाढतील. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होतंय ना तिप्पट. 15च्या तिप्पट 45, म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. आभा आणि तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्ष होते. आभाच्या जन्माच्या वेळी आभाचं वय 0 असेल. त्यावेळेस आईचं वय 27 वर्ष होतं. तर आभा व तिची आई यांची आजची वय शोधा. आता बघा, असे पर्यायांना आपण चॉईस देणार आहेत की ज्यांचं संक्षिप्त रूप 2:5 येत आहे. 20 आणि 50चं संक्षिप्त रूप 2:5 आहे. 18 आणि 45ला 9ने भाग दिलं तर 2:5 भेटेल. 15 आणि 75 यांचं संक्षिप्त रूप 2:5 येत नाही. 25 आणि 50 यांचं पण गुणोत्तर 2:5 येत नाही. 25 एक 25, 25 दुने 50 असं मिळेल. म्हणजे याचं संक्षिप्त रूप तुम्हाला 1:5 भेटतं. 15 एक 15, 15 पाचा 75 आणि याचं संक्षिप्त रूप तुम्हाला 1:2 भेटतं. पण आभा आणि तिची आई यांचं वयाचं गुणोत्तर आजचं 2:5 दिलंय, म्हणून हे 2 पर्याय गेले. आता आभाचं आजचं वय जर आपण 20 वर्ष मानलं आणि आईचं वय 50 वर्ष आहे असं आपण पहिला पर्याय क्रमांक उत्तराचा घेतला, तर जन्माच्या वेळी काय होईल बघा. जन्माच्या वेळी म्हणजे याला 20 वर्ष मागे जावं लागेल. 20 वर्ष मागे गेलं तर इथं 0 वर्ष येईल. म्हणजे दोघांचं वय 20 ने कमी करावं लागेल. पण आईचं वय 50ला 20 ने कमी केल्यानंतर 30 येत आहे. पण आबाच्या जन्माच्या वेळी आईचं वय 27 वर्ष होतं. याच्यानुसार आपल्याला 30 मिळतंय. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 1 पण होणार नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. ते तपासून बघू बघा. आभाचं आजचं वय 18 वर्ष आहे आणि आईचं वय 45 वर्ष आहे. तर आभाच्या जन्माच्या वेळी हे वय 0 असेल, म्हणजे 18 वजा केले आपण याच्यातून. तर 45 मधून 18 वजा केल्यावर आपल्याला बरोबर 27 भेटतायत आणि तीच इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. वत्सला आणि सारा यांची आजची वय अनुक्रमे 14 व 10 वर्ष आहे. किती वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 5:4 होईल? आता बघा, वत्सला आणि सारा यांचं आजच्या वयांचं गुणोत्तर किती आहे? आजचे वय 14 आणि 10 आहे. एक एक पर्याय आपण घेऊ बघा. याच्यात जर मी 5 मिळवले तर 19 आणि 15 होईल. दोघांचं वय 5-5 ने वाढेल. आता 19 ही मूळ संख्या आहे, म्हणून त्याचं संक्षिप्त रूप 5:4 होणार नाही, म्हणून हा पर्याय गेला. दुसरा पर्याय जर मी वापरला, 14 मध्ये 6 मिळवले तर 20 होतात आणि 10 मध्ये मी 6 मिळवले तर किती होतात? 16. मी याला जर 4ने भाग दिला तर 4 पंचे 20 आणि 4 चोक 16,
मला उत्तर मिळतंय. म्हणजे 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होईल. तर पुन्हा पर्यायांची मदत घ्या, प्रश्न समजून घ्या. पुढचं बघा, रेहाना आणि तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2:7 आहे. मला पूर्ण खात्री तुम्हाला उत्तर मिळालं विद्यार्थी मित्रांनो. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होईल, तर रेहानाचे आजचे वय किती? आता रेहानाचं आजचं वय 2च्या पटीत असायला पाहिजे, कारण रेहाना क्रमामध्ये पहिली आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि 3 येणार नाही, कारण ह्या विषम संख्या आहेत. मला 2च्या पटीमध्ये असलेली संख्या पाहिजे. आता बघा, जर रेहानाचं आजचं वय तर हा प्रश्न थोडासा आपल्याला याच्यामध्ये काम करावं लागेल. रेहानाचं आजचं वय 14 वर्ष, म्हणजे यांचं गुणोत्तर 2:7 आहे. म्हणजे बघा, 2ला मी 7 ने गुणलंय, तर आईचं वय 7 49 होईल. 2 वर्षांनी काय होईल? हिचं वर्ष 16 वर्ष होईल आणि आईचं वय 51 वर्ष होईल. आता यांचं संक्षिप्त रूप 1:3 येतंय का? यांचं संक्षिप्त रूप 1:3 येत नाहीये, म्हणजे रेहानाचं आजचं वय 14 वर्ष नसेलच, ते 8 वर्ष असेल. तर बघा, आता रेहानाचं 8 वर्ष वय येतंय का बघा, रेहाना आणि आई. रेहानाचं वय जर आपण 8 वर्ष घेतलं, गुणोत्तर आपल्याला 2:7 दिलाय, तर ह्या 2ला आपण 4 ने गुणलंय, तर ह्या 7ला आपण 4 ने गुणू, 7 चोक 28. आईचं वय 2 वर्षांनी काय होईल? रेहानाचं वय 8 अधिक 2 10 होईल आणि आईचं वय 28 अधिक 2 30 होईल. आणि यांचं जर संक्षिप्त रूप घेतलं तर ते बरोबर 1:3 मिळतंय. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 एकदम बरोबर आहे. येस विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, आज बी कडे ए च्या 1/3 रक्कम आहे. ओके. सी कडे बी च्या 4/5 रक्कम आहे आणि डी कडे सी च्या 1/7 रक्कम आहे. ओके. जर डी कडे 2 लाख रुपये असतील, तर ए कडे किती रुपये असतील? आता बघा, ए, बी, सी आणि डी यांच्यामध्ये आपल्याला तुलना दिलेली आहे. आता ती तुलना करत असताना आपण पहिल्यांदा इथं अझ्युम करू, डी कडे कोणाच्या? सी च्या 1/7 रक्कम आहे. ओके. आणि सी कडे बी च्या 4/5 रक्कम आहे. आता अपूर्णांकामध्ये दिलेले असल्यामुळे याचा छेद किती बघा, 3 आहे, याचा 4 आहे, सॉरी याचा 5 आहे आणि याचा 7 आहे. म्हणून आपण काय करू, या सर्वांचा लसावी घेऊन टाकू. लसावी यांचा येणार आहे 3, 5, 7 ह्या मूळ संख्या आहेत, म्हणजे यांचा लसावी येणार आहे तुमचा 105. 5 त्रिक 15 आणि 15 साते 5 म्हणजे बघा, मी जर असं मानलं की 105 ही जर एकूण रक्कम असेल, तर कसं करता येईल बघा, बी कडे ए च्या 1/3 रक्कम आहे. म्हणजे ए कडे जर एक्स मानलं तर हिच्याकडे 1/3 आहे. ओके. सी कडे बी च्या 4/5 रक्कम आहे. याच्या 4/5 म्हणजे 4x अधिक 15 झाले. याच्या 4/5. नंतर डी कडे सी च्या 1/7 रक्कम आहे, म्हणजे 4x भागिला तुमचे 15 साते 5 झाले. 105 हा त्यांचा लसावी आला होता. 105 ने गुणून टाकू सर्वांना आपण, तर x कॅन्सल होऊन जाईल. गुणोत्तर घेतल्यानंतर x कॅन्सल होऊन जाईल. ओके. 105 ने गुणल्यानंतर 105, नंतर इथे 105 ने गुणल्यानंतर 35 मिळणार आहेत. इथे 105 ने गुणा, तुम्हाला 28 मिळतील आणि इथे 105 ने गुणल्यानंतर तुम्हाला 4 मिळतील. आता बघा, हे गुणोत्तराचं सर्वात संक्षिप्त रूप आहे आणि हे 4 भाग म्हणजे 2 लाख रुपये. आणि ए ला किती भाग भेटतात? 105 भेटतात. म्हणजे बघा, या गुणोत्तरामधले 4 भाग म्हणजे 2 लाख रुपये. म्हणजे याचाच अर्थ 1 भाग म्हणजे 50,000 रुपये. आणि ए ला 105 भाग भेटलेत. 105 भाग 50,000 म्हणजेच आपण काय म्हणू, 8.5 लाख. म्हणजे एवढी रक्कम ए ला भेटलेली असेल, एवढे लाख रुपये. ओके. याला संक्षिप्त रूप द्या, 2 ने भागा, तर तुमचं 52.5 लाख असं उत्तर त्या ठिकाणी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जो पर्याय क्रमांक 2 आहे. तर बऱ्यापैकी आपल्याला गुणोत्तराचे कन्सेप्ट याच्यामध्ये वापरायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा, खूप सुंदर प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला कुठेतरी सरासरीचा नियम किंवा सरासरीचे कन्सेप्ट इथं वापरावे लागतील. दिव्या, राजा, बानो आणि मीता यांचे सरासरी वय 5 वर्ष आहे. आता किती व्यक्ती आहेत बघा, दिव्या, राजा, बानो आणि मीता. ओके. सो यांची जर आपण दिव्याचा डी, राजाचा आर, बानोचा बी आणि मीताचा एम यांच्या वयाची बेरीज 20 वर्ष होणार आहे. कारण व्यक्ती 4 आहेत आणि सरासरी किती 5 आहेत, म्हणून आपण
त्या 5ला 4ने गुणून टाकलं. आता राजाचे वय किती वर्ष आहे? 2 वर्ष आहे. राजाचे वय 2 वर्ष आहे. बानो 6 वर्षांची आहे. बानो किती वर्षांची दिली आहे? 6 वर्षांची दिली आहे. आणि मीताचे वय 7 वर्ष आहे. मीताचे वय 7 वर्ष आहे. आता बघा याच्यावरून तुम्हाला दिव्याचे वय निघून जाईल. मग दिव्याचं वय सांगा किती होईल? तर 2 अधिक 6 8, 8 आणि 7 15, 15 वजा होऊन जातील तर 20 वजा 15 5. सो दिव्याचं वय तुम्हाला 5 मिळून गेलं. पुढे बघा, दिव्या तिची चुलत बहीण नैना, ओके, नैनाचा भाऊ निशी, तिची दुसरी चुलत बहीण प्रीती, तिचा जुळा भाऊ सौम्या आणि तिचा धाकटा भाऊ गुड्डू यांची सरासरी किती आहे? 10 वर्ष आहे. आता बघा पुढचे जे दिलेत बघा सरासरीमध्ये दिव्या, तिची चुलत बहीण नैना, ओके, तिची चुलत बहीण नैना, नैनाचा भाऊ निशी, ओके, निशी, तिची दुसरी चुलत बहीण प्रीती, प्रीतीचा पी, तिचा जुळा भाऊ सौम्याचा एस आणि धाकटा भाऊ गुड्डू चा जी यांचे सरासरी वय किती वर्षे? 10 वर्षे. किती व्यक्ती झाल्या बघा? 1 2 3 4 5 6. 10 गुणिला 6 किती झाले? 60. आता याच्यात कोणाकोणाचं वय माहिती आहे आपल्याला? दिव्याचं वय माहिती आहे 5 वर्ष. निशी किती वर्षाचा आहे? 18 वर्षाचा आहे. प्रीती किती वर्षाची आहे? प्रीती 6 वर्षाची आहे. ओके, तर आपल्याला काय विचारलंय? गुड्डू 1 वर्षाचा आहे. बघा गुड्डू वर्षाचा आहे, 1 वर्षाचा आहे. आता आपल्याला विचारलंय नैनाचं वय दर्शवणारा पर्याय आपल्याला विचारलेला आहे. आता सौम्या या ठिकाणी तिचा जुळा भाऊ सौम्या, जुळा भाऊ हा महत्वाचा आहे. ओके, प्रीती तिचा जुळा भाऊ सौम्या. आता सौम्याचं वय तर आपल्याला माहिती नाहीये, पण तो कोणाचा जुळा भाऊ आहे? प्रीतीचा. म्हणजे प्रीतीचं वय आणि सौम्याचं वय सारखं यायला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो इथं नैनाचं वय फक्त आपल्याला माहिती नाहीये. बघा किती महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता हे जर तुमचं वाचायचं राहून गेलं, गुड्डू वर्षाचा आहे म्हणजे गुड्डू 1 वर्षाचा आहे. पुन्हा जुळा भाऊ याचा जर तुम्हाला कनेक्ट नाही करताना प्रश्न सॉल्व्ह नाही होणार. आता काय होईल बघा, ह्या सर्वांची बेरीज म्हणजे 5 अधिक 18 23, 23 आणि 12 35 आणि 1 36. सो n अधिक 36 बरोबर 60. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल n म्हणजे नैना हिचं वय 60 वजा 36 म्हणजे 24 वर्षाची नैना येणारे, जो तुमचा पर्याय क्रमांक 4 आहे. खूप सुंदर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बराच गुंतागुंतीचा आहे, पण तुम्ही जर व्यवस्थित लक्षपूर्वक केलं तर तुमचं उत्तर मिळेल. पुढचा प्रश्न बघा, संपतने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, 1/4 भागात भुईमूग लावला आणि उरलेल्या 35 एकरात त्याने ज्वारी लावली, तर संपतचे एकूण किती एकर शेत होते? आता बघा संपत 1/3 आणि 1/4 भाग लावतोय, म्हणजे या 3 आणि 4चा जर लसावी घेतला तर तो 12 येतो. म्हणजे शेत जे पण संपतचं असेल ते 12च्या पटीत असेल, म्हणजे उत्तर 50 आणि 75 येणारच नाही. आता मी जर 60 उत्तर घेतलं बघा, जर त्याचं शेत 60 एकराचं असेल तर 60च्या 1/3, 60च्या 1/3 म्हणजे 20 एकरात त्याने ऊस लावला. नंतर भुईमूग लावलाय त्याने 1/4 म्हणजे 15 एकरामध्ये. सो 30 अधिक 15 हे किती झाले? 35. 35 मध्ये उरलेलं 25 जर आपण ऍड केलं तर बरोबर 60 होतंय. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 काय येणार नाही बघा, ऊस जर त्याने 1/3 याच्यामध्ये लावला, याच्या 1/3 ऊस 40 आणि भुईमूग जर त्याने लावला, भुईमूग जर त्याने 1/4 केला तर 30. सो 40 अधिक 30 किती झाले? 70. म्हणजे त्याचं 50 एकर शेत उरतंय. पण इथं काय म्हटलंय, किती उरलेलं आहे? 25च एकर उरलंय. म्हणून तुमचं पर्याय क्रमांक 3 येणार नाही, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, मुकुंदकडे सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15,000 होतो, तर प्रत्येकाजवळील रक्कम किती? आता मुकुंद जवळ 50 रुपये जास्त आहेत. आता मुकुंद जवळ 50 रुपये जास्त असतील तर पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर येणारच नाही, कारण इथं मुकुंदकडे 25 रुपये कमी आहेत. पहिला पर्याय येण्याची शक्यता आहे, मुकुंदकडे सागरपेक्षा 50 रुपये जास्त आहेत. ही पण शक्यता आहे, ही पण शक्यता आहे. आता ही शक्यता का नाहीये बघा, 200च्या जास्त 50 इथे यायला पाहिजे होते, तर पर्याय क्रमांक 2 पण चालला जाईल, कारण की इथं मुकुंदकडे 50 रुपये कमी आहेत.
आता पहिला पर्याय जर मी घेतला की 100 रुपये, 100 आणि हा 50, याच्याजवळ 100 रुपये आहेत आणि याच्याजवळ 50 रुपये आहेत. या दोघांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार किती येतोय? 5000 येतोय. म्हणजे माझं हे पण उत्तर नसेल तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 150 आणि 100 यांचा गुणाकार करून बघा, तो 15,000 येतोय. शशीची उंची ॲनीच्या उंचीपेक्षा 19 सेंटीमीटरने जास्त आहे. ओके, शशीची उंची जास्त आहे म्हणजे बघा, शशीची उंची जास्त आहे. शशीची उंची ॲनीच्या उंचीपेक्षा 19 सेंटीमीटरने जास्त आहे, असं समीकरण लिहिता येईल आपल्याला. ॲनी व शशी यांच्यात उंचीतील फरक विली व शशी यांच्या उंचीतील फरकाहून 2 ने कमी आहे. शशी सर्वात उंच असून तिची उंची 174 आहे. मग आता याच्यावरून ॲनीची उंची निघून जाईल बघा. ॲनीची उंची काय होणार आहे? 174 वजा 19. 174 मधून 19 वजा केले तर तुम्हाला 153 मिळतील. सॉरी 155 मिळतील. 155 त्या ठिकाणी मिळणार आहे. ओके, तर आता आपल्याला काय विचारलंय? विलीची उंची विचारली. आता दुसरा जो विधान आहे बघा, शशी आणि ॲनी, ॲनी आणि शशी, ॲनी व शशी यांच्या उंचीतील फरक, यांच्यातील फरक, यांच्यातील फरक हा कसा आहे? हा विली व शशी यांच्या फरकातील, यांच्या फरकाहून कितीने कमी आहे? 2 ने कमी आहे. म्हणजे हा 2 ने जास्त आहे. 2 ने जास्त आहे. आता बघा, ॲनी आणि शशी यांच्या उंचीतील फरक तर 19 आहे ना. हा, आता विली आणि शशी यांच्या फरकातून, आता शशीची उंची आपल्याला माहिती आहे, तो सर्वात जास्त उंच आहे, 174 आहे. आपल्याला विलीची उंची माहिती नाहीये, अधिक 2. आता काय होईल बघा, विली इकडे येताना धन होऊन जाईल आणि हे 174 अधिक 2 176 झाले, वजा 19. ओके, तर तुम्ही ही वजाबाकी जर केली तर तुमचं उत्तर इथे 157 यायला पाहिजे, जो तुमचा पर्याय क्रमांक 2 आहे. तर आपल्याला जे विधानं दिले आहेत त्या विधानांना समीकरणाच्या स्वरूपात मांडा, तुम्हाला उत्तर मिळेल. पुढचा प्रश्न बघा, रंजनला वाढदिवसाच्या निमित्ताने 540 संत्री काही विद्यार्थ्यांमध्ये समान वाटायचे आहेत. जर 30 विद्यार्थी जास्त असले तर प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळाले तर विद्यार्थी संख्या निवडा, असं आपल्याला विचारलंय. आता बघा, जर समजा 100 विद्यार्थी जर आपण बघितलं तर रंजनला वाढदिवसासाठी 540 संत्री काही विद्यार्थ्यांमध्ये समान वाटायचे. तर 100 विद्यार्थी जर घेतले तर 540 ची समान विभागणी होणार नाही. म्हणून आपल्याला असा पर्याय निवडायचा आहे की जो 540 ला पूर्णपणे भाग जाईल. 100 ने भाग जाणार नाही, 50 ने भाग जात नाही, 90 आणि 60 असणार आहे. पुन्हा अजून आपल्याला असा विचार करायचा आहे की या पर्यायांपैकी जो पर्याय आपण निवडलाय त्याच्यामध्ये 30 विद्यार्थी जास्त झाले, 30 मिळवले, तर तरी देखील त्याला त्या संख्येने 540 ला भाग जायला पाहिजे. आता 90 मध्ये जर मी 30 मिळवले तर 120 होतात. 540 ला 120 ने भाग जात नाही, म्हणून हा पण पर्याय गेला. तुमचं उत्तर काय येणार आहे? 60 येणार आहे. कारण 60 ला जर मी 30 ने वाढवला तर 90 होतात. तर 540 ला 60 ने पण भाग जातो. म्हणजे जर मूळ विद्यार्थी संख्या 60 असेल तर प्रत्येकाला 9 संत्री येतील. 9 संत्री येतील. आणि जर विद्यार्थी संख्या जर 30 ने वाढली म्हणजे 60 ची विद्यार्थी संख्या 90 झाली. आता प्रत्येकाला 6 संत्री येत आहेत हा भागाकार केल्यावर. म्हणजे 3 ने संत्री कमी होत आहेत आणि आपल्याला प्रश्नामध्ये तेच दिलंय. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पर्यायांचा वापर जर तुम्ही केला तर तुम्ही खूप कम्फर्टेबल राहाल आणि लवकर उत्तर तुम्हाला मिळतील. पुढचा प्रश्न बघा, एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. आता सिंह म्हणजे काय? सिंहांना 4 पाय असतात. ओके, आणि एक डोकं असेल. यस, आणि मोराला 2 पाय असतात. पायांची एकूण संख्या 140 आहे. तर प्राणी संग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा. आता बघा, सिंहांची संख्या आणि जर असा पर्याय मी निवडणार आहे की ज्याच्यामध्ये दोघं संख्यांची टोटल 50 होते. दोघं संख्यांची टोटल सर्वांचीच 50 होते. सिंहांची संख्या जर मी 30 घेतली तर यांच्या पायांची संख्या 120 झाली आणि मोरांची संख्या जर 20 घेतली तर यांच्या पायांची संख्या 40. दोघांची बेरीज जर केली तर ती 160 होते. चालणार नाही, मला एकूण पायांची संख्या 140 दिलेली, हा गेला. सिंहांची संख्या जर 15 घेतली तर 15 चोक 60 अधिक
मोरांची संख्या 35 घेतली तर 35 दुने 70, या दोघांची बेरीज 130 होते, पण पायांची संख्या मला 140 पाहिजे, म्हणजे हा पण गेला. 20 आणि 30 घेऊन बघा. 20 जर सिंहांची संख्या घेतली तर 20 चोक 80 अधिक 30 दुने 60 आणि ह्या दोघांची बेरीज 140 होते, म्हणजे सिंहांची संख्या 20 आणि मोरांची संख्या 30 असली पाहिजे. यस विद्यार्थी मित्रांनो, पर्यायांच्याच मदतीने तुम्ही करा. हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने आता कसा रिप्रेझेंट केलाय बघा. एका मॉल समोर काही मोटरसायकली म्हणजे 2 चाकं आणि काही 3 चाकी म्हणजे 3 चाकं असलेल्या रिक्षा उभ्या आहेत. चाकांची एकत्रित संख्या 65 असून हँडलची संख्या 45 आहे. आता ती मोटरसायकल असो का 3 चाकी असो, हँडलची संख्या एकच असणार आहे. म्हणजे आपल्याला 3 चाकींची संख्या आणि मोटरसायकलची संख्या यांची टोटल 25 व्हायला पाहिजे. पर्यायांकडे नजर मारली तर सर्वांचीच टोटल 25 होते. मागच्या सारखाच प्रश्न आहे, सेम प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करा आणि करण्याचा प्रयत्न करा. पहिला जर मी पर्याय घेतला तर मोटरसायकलीला 2 चाकं याप्रमाणे 10 मोटरसायकलींचे 20 आणि यांचे 45. 20 अधिक 45 जर केले 15 त्रिक 45 65 होत आहेत. माझं उत्तर मिळून गेलं यावर. दॅट्स इट. दुसरे पर्याय तुम्ही चेक करून बघा. मोटरसायकली जर 15 घेतले तर 15 दुने 30 आणि 3 चाकी 10 घेतल्या तर 10 त्रिक 30 पुन्हा 30 आणि 30 60 होत आहेत चाकांची संख्या, पण आपल्याला 65 अपेक्षित आहे. इथं 20 मोटरसायकली घेतल्या तर त्यांची चाकांची संख्या 50 40 होईल, 20 दुने 40 आणि हे 5 त्रिक 15, तर हे 55च होते, पण आपल्याला अपेक्षित आहे 65. इथं बघा 5 दुने 10 आणि 20 त्रिक 60, इथं 70 होते, तर फक्त 65 एकत्रित चाकांची संख्या आपल्याला पर्याय क्रमांक 1 वर मिळते, म्हणून तो बरोबर पर्याय. पुढचा प्रश्न बघा. एका कुटुंबामध्ये एका जोडप्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. वडिलांचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. आता बघा, एक जोडपं आहे, त्याच्यामधले वडील आपण या ठिकाणी लिहून घेऊ. नंतर मुलगा पण आहे आणि मुलगी पण आहे. ओके, आणि पुढे आपल्याला जर विचारलं तर आईचा पण या ठिकाणी वयाचा संदर्भ आलेला आहे. आता काय म्हटलं बघा, वडिलांचे वय मुलीपेक्षा तिप्पट आहे, म्हणजे मुलीचं वय जर x मानलं तर वडिलांचं वय 3x आहे. मुलाचे वय आईच्या वयाच्या निम्मे आहे, म्हणजे आई मुलाचं वय 2y घेतलं तर आईचं वय y होईल. या कुटुंबातील पत्नी तिच्या पतीपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे आणि बहीण आपल्या भावापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे, तर कुटुंबातील आईचे वय काय? आता एक एक पर्याय आपण निवडू. आईचं वय जर 40 वर्ष मी जर घेतलं, ओके, तर मुलाचं वय 20 वर्ष येणार आहे. ओके, या ठिकाणी थोडासा चूक अशी झाली आहे, इथं इथं 2y पाहिजे, इथं 2y पाहिजे. बघा, आईचं वय जर 40 वर्ष मानलं तर मुलाचं वय 20 वर्ष येईल आणि बहीण भावापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, म्हणजे मुलीचं वय 13 वर्ष येणार आहे. आणि मुलीचं वय 13 वर्ष घेतलं तर वडिलांचं वय 13 त्रिक 39 वर्ष येईल. आणि मला सांगा, पत्नी बहीण लहान आहे. ओके, आता वडिलांचं वय किती येतं 39 आणि आईचं वय 40 आहे, तर पत्नी 9 वर्षांनी लहान आहे. इथं आपल्याला तसं दिसत नाही. इथं वडील म्हणजे पती 1 वर्षांनी लहान झाले, म्हणून आपला हा पर्याय येणार नाही. पहिला पर्याय आपण चेक केला, तो येणार नाही. चला दुसरा पर्याय आपण चेक करू. आपण आईचं वय 45 वर्ष घेऊ शकत नाही, कारण ते 2च्या पटीत नाही आहे. सो 45 गेलं. 50 जर आपण आईचं वय घेतलं बघा, तर मुलाचं वय 25 वर्ष येईल. मुलीचं वय 18 वर्ष येईल, कारण की मुलगी बहीण भावापेक्षा किती वर्षांनी कमी आहे? 7 वर्षांनी कमी आहे. आणि मुलगी जर 18 वर्षाची आले तर वडील 54 वर्षाचे येतील आणि आई आणि वडील यांच्या वयातला फरक 9 वर्ष पाहिजे होता, इथं 4च वर्षाचा आहे, म्हणून हा पर्याय क्रमांक 3 जो वापरला तो पण चुकीचा आहे. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 यायलाच पाहिजे. बघा, आईचं वय जर मी 60 वर्ष घेतलं तर मुलाचं वय या ठिकाणी 30 वर्ष येणार आहे. बहीण 23 वर्षाची येणार आहे आणि 23 त्रिक 69, वडील 69 वर्षाचे येतील, तर वडील 69 वर्षाचे, आई 60 वर्षाचे, यांच्यातला फरक बरोबर 9 वर्षांचा येतोय, म्हणून उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 असेल. तर पर्यायांच्या मदतीने पुन्हा तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायला मी आग्रह धरेल. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न लांबलचक आहे पण सुंदर आहे. एका व्यक्तीला तळाभोवती असलेल्या 3 देवळात कमळे व्हायची आहेत.
तो फुले तोडणार एवढ्यात त्याने तळ्यातील देवतेचा आवाज ऐकला. तिने फुले तोडण्याच्या 3 अटींची घोषणा केली. प्रत्येक देवळात जाण्यापूर्वी हातातील फुले तू तळ्यात धुतली पाहिजेत. लक्षात ठेव, तू जेव्हा तळ्यात फुले धुशील तेव्हा त्यांची संख्या दुप्पट होईल. एकही फूल वाया न घालवता तू प्रत्येक देवतेला समान संख्ये इतकी फुले घालायला हवीत. जेव्हा तू देवळाच्या शेवटच्या देवळातून बाहेर पडशील तेव्हा तुझ्या हातात एकही फूल शिल्लक राहता कामा नये. तुला एकदाच फुलं तोडता येतील. एवढ्या अटी आपल्याला त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत. म्हणजे काय, प्रत्येक देवळात जाण्यापूर्वी फुलं धुवायची आहेत. फुलं धुतल्यानंतर दुप्पट होतील. 3 मंदिरांमध्ये फुलं आपल्याला व्हायची आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये सारखेच फुलं व्हायची आहेत. आणि शेवटच्या मंदिरातून बाहेर पडताना तुमच्या हातामध्ये एकही फूल शिल्लक राहायला नको. मध्ये कुठेतरी फुलं कमी पडले तर तुम्हाला फुलं तोडता येणार नाही. फुलं एकदाच तोडायची आहेत. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? व्यक्तीने सुरुवातीला कमीत कमी जितकी फुले तोडली पाहिजेत आणि तिने प्रत्येक देवताला कमीत कमी किती फुले वाहिली पाहिजेत ती आपल्याला संख्या निवडायची. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण हे 3 देऊळ या ठिकाणी काढू आणि एक एक पर्याय आपण वापरण्याचा प्रयत्न करू. हे 3 देऊळ आपण या ठिकाणी काढले. या प्रत्येक देवळाच्या पुढे एक तळं आहे. एक तळं आहे. एक व्यक्ती या ठिकाणी फुलं तोडले, त्याने 10 फुलं तोडले, तर 10 फुलं तो इथं धुवेल. 10 फुलांची 20 फुलं होतील. आता दुसरा हा पर्याय काय सांगतोय, की प्रत्येक मंदिरात वाहिलेली फुलं. तर ह्या 20 मधले त्याने 10 फुलं इथं वाहिले. पहिल्या मंदिरातून बाहेर पडताना 10 फुलं त्याच्या हातात राहतील. दुसऱ्या मंदिरात जाण्यापुढे तो पुन्हा धुवेल. त्याची 20 फुलं झाले. 20 मधले इथं पण त्याला 10 फुलं व्हावे लागतील. कारण पहिल्या मंदिरात त्याने 10च फुलं वाहिलेत. बाहेर पडताना त्याच्याकडे 10 फुलं शिल्लक राहिले. पुन्हा तो ह्या तळ्यात धुवेल ते 20 होतील. इथं 10 फुलं शिल्लक त्याला व्हावे लागतील. कारण पूर्वी त्याने 10-10 फुलंच वाहिले आहेत. प्रत्येक देवळात आपल्याला सारखीच फुलं व्हायची आहेत. बाहेर पडताना त्याच्याकडे 10 फुलं हातामध्ये शिल्लक आहेत. चालणार नाही. शेवटच्या देवळातून बाहेर पडल्यावर त्याच्याकडे एकही फूल शिल्लक राहायला नको अशी अट आहे. मग आता दुसरा पर्याय आपण वापरण्याचा प्रयत्न करू. दुसरा पर्याय बघा काय म्हणतोय. दुसरा पर्याय जर आपण इथं वापरला तर पुन्हा आपण या ठिकाणी मंदिरं काढून घेऊ. 3 मंदिरं आपल्याकडे आहेत आणि प्रत्येक मंदिराच्या बाहेर एक तळं आहे, ज्यामध्ये आपल्याला फुलं व्हायची आहेत. ओके. फुलं धुवायची आहेत. ज्यामुळे फुलं दुप्पट होणार आहेत. ओके. दुसरा पर्याय जर घेतला, त्या व्यक्तीने 7 फुलं तोडली. 7 फुलं तोडल्यानंतर धुतल्यावर ते 14 होतील. या मंदिरात तो 8 व्हावेल. कारण या पर्यायानुसार दुसरा संख्या ही 8 आहे. मग आता बघा 14 मधून 8 गेले तर तो 6 फुलं घेऊन बाहेर पडेल. 6 फुलं ह्या तळ्यात धुतल्यानंतर ते 12 होतील. याच्यामध्ये पण त्याला 8च फुलं व्हावे लागतील. कारण पहिल्या मंदिरात त्याने 8 फुलं वाहिली आहेत. आता 12 मधून 8 गेले तर दुसऱ्या मंदिरातून बाहेर पडताना त्याच्या हातात 4 फुलं असतील. 4 फुलं इथं त्याने धुतले तर 4चे 8 फुलं झाले. इथं पण त्याला 8 फुलं व्हावे लागणार आहेत. कारण पूर्वीच्या मंदिरात त्याने 8 फुलं वाहिली आहेत. त्याच्याकडे 8च होते. 8च्या 8 वाहून दिले. बाहेर पडताना त्याच्याकडे 0 फूल शिल्लक आहे. आपल्याला दिलेल्या अटी सर्व सिद्ध झाल्या पर्याय क्रमांक 2 वर. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे. तर इतका सुंदर हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. जरी प्रश्न लांबलचक असला तरी तुम्ही जर संयम ठेवला, व्यवस्थित सर्व अटी वाचल्या तर हा प्रश्न येईल. पुढचा प्रश्न बघा. एका खेळात खेळाडूला एका पाळीत गुण मिळण्याच्या 3 संधी मिळतात. प्रत्येक सलग जय खेळाडूला आधीच्या जयापेक्षा अधिक गुण मिळवून देतो. दुसरा जय पहिल्यापेक्षा 100 गुण जादा बहाल करतो. तिसरा जय दुसऱ्या जयाच्या दुप्पट गुण बहाल करतो. लस्सी नावाची एक व्यक्ती आहे. तिच्या पाळी दरम्यान सर्वाधिक गुण जिंकले आणि तिला 700 गुण मिळाले. तर पहिल्या जयासाठी तिला किती गुण बहाल झाले? आता जर आपण पर्यायांचा विचार केला तर मी नेहमी सांगतो, पर्यायांनी जर प्रश्न सॉल्व्ह करायचा पर्याय क्रमांक 4 पहिला वापरा. पहिला पर्याय क्रमांक 4 जर वापरला तर पहिल्या डावात किंवा पहिल्या जयात जर तिला 100 गुण मिळाले असतील तर दुसऱ्या जयामध्ये तिला किती गुण मिळणार आहे? पहिल्यापेक्षा 100 गुण जास्त, म्हणजे 200 गुण तिला इथे मिळतील. तर तिसऱ्यामध्ये तिला किती मिळणार आहे? दुसऱ्या गुणाच्या दुप्पट, म्हणजे 200च्या दुप्पट 400. या तिघांची टोटल 700 व्हायला पाहिजे आणि ती होते. कारण तिला एकूण गुण 700 मिळाले आहेत. म्हणजे तिला पहिल्या
जयासाठी 100 गुण मिळाला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 मी पहिल्यांदा वापरला होता आणि त्यावर मला उत्तर मिळून गेलं. पुढचा प्रश्न बघा. लुसीकडे झिनित आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10 नारळ कमी आहेत. एमपीएससी सीसॅट 2018 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. जयाकडे झिनितच्या दुप्पट नारळ आहेत. जर लुसीने झिनितला 15 व जयाला 5 नारळ दिले तर झिनित व जया यांच्याकडे लुसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळांच्या अर्ध्या संख्ये इतके नारळ असतील. तर झिनितकडे सुरुवातीला असलेल्या नारळांची संख्या दर्शवणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता बघा, आपल्याला विचारलंय झिनितकडे सुरुवातीला किती नारळ होते आणि अजून 2 व्यक्ती तुमच्याकडे आहेत. एक म्हणजे लुसी आणि दुसरी म्हणजे जया. ओके. आता बघा, प्रश्न सॉल्व्ह करायला आपण शेवटचा जो प्रश्न होता ते उत्तर आपण समजा मी मानलं झिनितकडे 10 नारळ होते. आता बघा, लुसीकडे झिनित व जया यांच्या नारळाच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10 नारळ कमी आहेत. 10 नारळ कमी आहेत. ओके. आणि जयाकडे झिनितच्या दुप्पट नारळ आहेत. म्हणजे आता झिनितकडे 10 नारळ असतील तर जयाकडे 20 नारळ आहेत. आता लुसीचे नारळ काढता येतील बघा. ते कसे आहेत? झिनित आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी. सो 10 आणि 20 यांची बेरीज झाली 30. 30च्या दुप्पट 50 आणि 30च्या दुप्पट 60 आणि 60 पेक्षा 10 ने कमी म्हणजे 50 नारळ लुसीकडे असतील. हे समजून घ्या बघा. लुसीकडे असलेले नारळ कसे आहेत? झिनित आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळांच्या बेरजेच्या आपण बेरीज केली बघा. 10 आणि 20 ची बेरीज केली किती आली? 30. त्याची दुप्पट 30 ची दुप्पट 60. 60 पेक्षा 10 ने कमी म्हणजे 50 नारळ आले. आता बघा, इथं काय म्हणतोय? जर लुसीने झिनितला 15 नारळ दिले. लुसीने जर झिनितला 15 नारळ जर दिले तर झिनितकडे 25 नारळ होतील आणि 5 नारळ जयाला दिले तर जयाकडे पण 20 अधिक 5 25 नारळ झाले. तर प्रत्येकीकडे लुसीकडे असलेल्या नारळांच्या अर्ध्या संख्ये इतकी नारळ. लुसीकडे सुरुवातीला 50 नारळ होते विद्यार्थी मित्रांनो. 50च्या निम्मे 25 25 यांच्याकडे आलेले आहेत. जे सर्व अटी आपल्या सिद्ध होऊन गेल्या पर्याय क्रमांक 1 वर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा लुसीकडे असलेल्या नारळांची संख्या दर्शवतोय. खूप सुंदर प्रश्न आहे. एमपीएससी सीसॅट 2018 मध्ये विचारला गेलाय. एमपीएससी सीसॅट 2018 मध्ये विचारलेला हा प्रश्न बघा पुन्हा. शहर ए पासून बी शहर चे 2 तिकीट आणि शहर ए ते शहर सी यांचे 3 तिकिटाचे एकूण भाडं 77 रुपये. म्हणजे बघा, शहर ए आहे, याला इथून बी ला आणि सी ला जायचंय. इथं जर तुम्ही 2 तिकीट घेतले आणि इथं 3 तिकीट घेतले तर यांची एकत्रित भाडं तुमचं 77 रुपये. आणि दुसऱ्या सिनारिओ मध्ये ए पासून बी चे 3 तिकीट आणि ए पासून बी चे 3 तिकीट आणि ए पासून सी चे 2 तिकीट यांचे एकत्रित भाडं 73 रुपये आहे. तर आपल्याला ए पासून शहर बी व शहर सी चं एकूण बस भाडं आपल्याला विचारलंय. आता हे करत असताना आपल्याला पर्याय वापरायचे आहेत बघा. मी जर म्हटलं ए ते बी चं भाडं 14 रुपये असेल तर या 2 तिकिटांचं किती झालं बघा. 14 दुने 28 आणि 23 त्रिक 69. आता 28 आणि 69 यांची बेरीज 77 होत नाही, म्हणून माझा पर्याय क्रमांक 1 येणार नाही. पुढचं बघा, 13 आणि 17 दिलाय. मग आता जर तुम्ही हा वापरला बघा, हा पर्याय जर तुम्ही वापरला, ओके, 2 तिकिटांचं ए ते बी चं 2 तिकिटांचं भाडं जर तुम्ही 13 रुपये प्रमाणे जर घेतलं तर ते 26 रुपये होतं आणि 17 रुपये प्रमाणे 3 तिकिटांचं भाडं 51. तर 26 आणि 51 यांची टोटल 77 होते. तर ही एक व्हेरीफाय झाली. आता इथं व्हेरीफाय करून बघू. तर ए ते बी चं 3 तिकिटांचं भाडं 13 रुपये प्रमाणे 39 आणि ए ते सी चं 2 तिकिटांचं भाडं 17 प्रमाणे 34 आणि ह्या दोघांची बेरीज पण 73 होते. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असायलाच पाहिजे. यस विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने हे करायचंय. पुढचा प्रश्न बघा. एका परीक्षेमध्ये 40 उमेदवार हिंदीत पास झाले आणि शेकडा 30 इंग्रजीत नापास झाले दिलेलं आहे. तर आपण वेन आकृती काढू शकतो. इथं हिंदी, इंग्रजी
दोन्ही विषयात नापास झालेले 10, हिंदीत 40 आणि इंग्रजीत बघा 30 आहेत. तर इथं या वर्तुळातली टोटल 30 यायला पाहिजे, त्याच्यातले ऑलरेडी आपण 10 घेतले आहेत, म्हणजे इथं 20च उरायला पाहिजे आणि इथं 30 उरायला पाहिजे. तर इतके विद्यार्थी न त्या प्रकारे नापास होत आहेत. त्यांची जर टोटल जर तुम्ही केली विद्यार्थी मित्रांनो, ती 60 येणार आहे. 60% विद्यार्थी नापास होत आहेत आणि परीक्षेला एकूण बसलेले विद्यार्थी म्हणजे 100% विद्यार्थी. 100 मधून 60 वजा केले तर उरेल 40. 40% विद्यार्थी पास झालेत. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. पुढचा प्रश्न त्याच प्रकारचा आहे. एका शासकीय विभागात 72 कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्म्या महिला आहेत. आता बघा 72 कर्मचारी असतील तर त्यातल्या निम्म्या महिला म्हणजे महिलांची संख्या 36 असेल आणि पुरुषांची संख्या पण 36 असणार आहे. आता उरलेल्या 1/3 अविवाहित आहेत. ओके. आता उरलेल्या निम्म्या महिला म्हणजे 36 महिला आहेत आणि निम्मे म्हणजे 36 उरले, त्याचे 1/3 अविवाहित. सो अविवाहितांची संख्या झाली 12. 36च्या 1/3 12. तर विवाहित पुरुषांची संख्या किती? ओके. विवाहित पुरुषांची संख्या आपल्याला विचारली आहे. बघा 72 कर्मचाऱ्यांमधून निम्म्या महिला आहेत आणि उरलेल्यांच्या 1/3 अविवाहित आहेत. ओके. सो 12 हे अविवाहित असणार आहेत. तर आपल्याला पुरुषांची संख्या, विवाहित पुरुषांची संख्या विचारली आहे. विवाहित पुरुषांची संख्या आता बघा 12 ह्या अविवाहित असतील, लक्षात घ्या. निम्म्या महिला आणि उरलेल्या अविवाहित म्हणजे पुरुषांमध्ये 12 पुरुष हे अविवाहित आहेत. याचाच अर्थ 24 पुरुष हे विवाहित यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 असेल. निम्मे महिला गेल्यानंतर उरलेले काय उरलेत? उरलेले पुरुषच आहेत ना, आणि पुरुषांमधले 1/3 अविवाहित आहेत. म्हणजेच उरलेले पुरुष हे विवाहित असतील, म्हणून उत्तर 24 येणार आहे. गुंतागुंतीचा आहे, मुद्दाम आपल्याला घुमवून त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. राक्षसाचा वध करण्यासाठी निघालेल्या धनुर्धराने स्वतःच्या धनुष्यावर एका वर्ग संख्या इतक्या बाणांची स्थापना केली आहे. बघा धनुष्यावर त्याने किती बाण घेतलेत? एका वर्ग संख्ये एवढे बाण घेतलेत. आणि आपल्याला प्रश्न विचारला बघा शेवटी, धनुर्धराने किती बाण धनुष्यावर स्थापन केले होते? पर्याय जर बघितले तर सर्व पर्याय पूर्ण वर्ग संख्या एवढे आहेत. यातील निम्म्या बाणांनी राक्षसाचे पायदळ नष्ट केले. सर्व बाणांच्या वर्गमुळाच्या चौपट बाणांनी राक्षसांचं सामान्य रक्षक ठार केले. प्रमुख रक्षकांच्या मारण्यासाठी 6 बाण कामी आले. रक्षकांना मारण्यासाठी राक्षसाच्या वाहनाचा 6 बाण कामी आले, हे महत्वाचं आहे. राक्षसाच्या वाहनाचा व ध्वजाचा शस्त्राचा नाश करण्यासाठी प्रत्येकी 1 बाण वापरला. प्रत्येकी 1 बाण म्हणजे बघा राक्षसाच्या वाहनासाठी 1 बाण, ध्वजासाठी 1 बाण, शस्त्रासाठी 1 बाण, म्हणजे टोटल इथं 3 बाण झाले. 6 बाण त्याने रक्षकांना मारण्यासाठी केले, प्रमुख रक्षकांना मारण्यासाठी. अखेर उरलेला 1 बाण त्याच्याने त्याने राक्षसाचं शिर उडवलंय, म्हणजे 1 बाण इथं त्याने वापरलाय. म्हणजे बघा 6 आणि 3 9 आणि 1 10 बाण इथं त्याने वापरलेले आहेत. ओके. आता बघा आपण प्रश्न जर व्यवस्थित जर वर्कआउट करण्याचा प्रयत्न केला तर यातील निम्म्या बाणांनी त्याने राक्षसाचे पायदळ नष्ट केले. म्हणजे 121चं निम्म तर निम्म म्हणजे अर्धा तर भेटत नाही, म्हणून आपल्याला जी पण बाणांची संख्या येणार आहे ती पूर्ण वर्ग संख्या असेल, पुन्हा ती समसंख्या असेल. म्हणजे 120 तर 121 तर तुमचा गेला. आता बघा 64च्या निम्मे जर तुम्ही घेतलं तर 32 बाण त्याने पायदळ उडवण्यासाठी किंवा पायदळ नष्ट करण्यासाठी त्याने वापरलं. आता सर्व बाणांच्या वर्गमुळाच्या म्हणजे 64चं वर्गमूळ किती झालं? 8. 8च्या चौपट म्हणजे किती? 32. याच्याने सामान्य रक्षक ठार केले. आता हे 32 अधिक 32 64 होऊन गेले ना, अजून आपल्याला 10 बाण उरायला पाहिजेत.
कारण त्या 10 बाणांमध्ये 6 बाणांनी त्याने प्रमुख रक्षकांना मारलंय, 3 बाण वाहन, ध्वज आणि शस्त्राचा नष्ट केलाय आणि 1 बाण राक्षसाचं शिर उडवण्यासाठी गेला, म्हणून हा पण पर्याय गेला. आता हा जर पर्याय आपण घेतला बघा, 256 मधले निम्मे बाण म्हणजे 128 बाण त्याने वापरले पायदळ नष्ट करण्यासाठी. आता या 256चं वर्गमूळ घेतलं तर ते किती येतं? 16. 16च्या चौपट, 16 चौक 64 त्याने सामान्य रक्षक ठार केले. सामान्य रक्षक. मग बघा, आता त्याच्याकडे 64च उरलेले आहेत. 128 पायदळसाठी, सामान्य रक्षकांसाठी 64. पण आता हे दोघं बाण संपल्यानंतर आपल्याकडे 10च बाण उरायला पाहिजे होते, पण आपल्याकडे 64 बाण उरले, म्हणजे हा पण पर्याय येत नाही. आता पुढचा बघा, हा करू आपण. पायदळासाठी तो किती वापरेल? निम्मे म्हणजे किती? 50 वापरलं. आता याचं वर्गमूळ 10, 10च्या चौपट किती झाले? 40. म्हणजे त्याच्यासाठी सामान्य रक्षक 40 वापरले. 50 अधिक 40 किती? 90 बाण खर्च झाले. किती उरले? 10. आणि 10च उरायला पाहिजे होते आपले, आणि ते आपल्याला मिळालंय उत्तर पर्याय क्रमांक 4 नुसार. पुन्हा जर मी पर्याय क्रमांक 4 ने सुरुवात केली असती तर मला लवकर उत्तर मिळालं असतं. साध्या साध्या चुका आपल्या झाल्या नसत्या. तर म्हणून अप्रोच समजून घेण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. एक मनुष्य त्याच्या पत्नीपेक्षा तिपटीने काम करतो. तिपटीने काम करतो. त्याची पत्नी मुलीपेक्षा दुपटीने काम करते. जर त्यांना मिळालेले काम पूर्ण करण्याचा मोबदला 1800 रुपये असेल, तर अनुक्रमे त्याचा, पत्नीचा व मुलीचा मोबदला यांचा हिस्सा तुम्हाला निवडायचा आहे. आता बघा, आपण असा पर्याय निवडणार आहे की ज्याच्यामध्ये सर्वांची टोटल 800 व्हायला पाहिजे. तर सर्वांचीच टोटल 800 होते. पुन्हा आता बघा, कार्यक्षमतेमध्ये मनुष्य हा किती पट आहे? पत्नीच्या किती पट आहे? तिप्पट आहे. आणि मुलगी, पत्नी ही मुलीच्या दुपटीमध्ये. म्हणजे बघा, मुली जर एक्स पार्ट जर भेटत असेल तर पत्नीला 2x भेटणार आहे आणि पतीला मग 6x भेटणार आहे. म्हणजे यांचं गुणोत्तर हे असं असेल. त्यांना मिळालेला मोबदला 6:2:1 असेल. 6:2:1 असेल. ओके, लक्षात घ्या गुणोत्तर, कारण की मोबदला हा क्षमतेच्या गुणोत्तरात होतो. तर हे गुणोत्तर मला फक्त पर्याय क्रमांक 4 वर भेटते बघा. पहिली संख्या आहे तिसरी संख्येच्या 6 पट पाहिजे आणि दुसरी संख्या तिसऱ्या संख्येच्या दुप्पट पाहिजे. पर्याय क्रमांक 4 वरून मला उत्तर मिळून जाते. ओके, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, अरिथमेटिक रिझनिंग हा टॉपिक आपला कंप्लीट झाला आहे. बऱ्यापैकी गणिताची जोड आणि गणिताचे सूत्र आपण इथं वापरले. गुणोत्तर, प्रमाण, वयवारी, सरासरी या सर्व टॉपिक्सचा जवळपास रिव्हिजन आपल्याला झाल्यासारखा फील झाला असेल. आय होप की तुम्हाला हे सेशन आवडलं असेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.